राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हिवाळ्यात मटार वापरून वेगवेगळे पदार्थ केल्या जातात. आज आपण त्यातलाच एक अगदी सोपा घरातील साहित्यातून होणारा तोंडी लावण्याचा पदार्थ ठेचा किंवा ज्याला आपण खुडा असं पण म्हणू शकतो ते पाहणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. चला फटाफट पाहूया. त्यासाठी इथे मी गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवलेला आहे. त्यात घालूया आपण थोडंसं तेल आपल्याला जास्त नाही घालायचं आहे, थोडंसं घातलं तरी चालेल. इथे मी 3 जाड फिक्कट मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या घालू आपण आणि तेलामध्ये मिरच्या परतून घेऊ. मिरच्यांना किंचित डाग लागला आहे. इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्या घालू आणि मिरच्यांसोबत आपण परतून घेऊ. अर्धा मिनिटानंतर यात फ्रेश मटार घेतलेला आहे. मटार मी धुवून घातला आहे आणि साधारण 5 मिनटं मटार परतून थोडे शिजवून घेऊ. आपण जर असेच मटार घातले तर मटार थोडे तुरट असतात, त्यामुळे पदार्थाला हवी तशी चव येत नाही. झाकण ठेवून मटार वाफवून घेऊ. मध्ये मध्ये आपल्याला चाळ द्यायचा आहे. 4-5 मिनटं झाले आहे. मटार पाहू आपण तर हवे तसे मटार व्यवस्थित शिजलेले आहे. 1 चमचा जिरे घालून गॅस आपण बंद करू. तवा आपला तापलेला आहे, तेवढा शेक पुरेसा आहे आणि 1 मिनिट आपण जिरे परतून घेऊ. सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आत्ता हे खूप गरम आहे. गार करून आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं सेंदव मीठ आणि पाणी न घालता मिक्सरला ऑन ऑफ करत किंवा पल्स मोडवरती आपण जाडसर फिरवून घेऊ. तर ऑन ऑफ करत मी मिक्सरला हे किंचित अशा प्रकारे जाडसर फिरवून घेतलं आहे. रंग पण छान आला आहे. फिरवलेला खुडा आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. तर इथे मस्त तोंडी लावण्यासाठी नवीन पद्धतीचा वटाण्याचा खुडा तयार आहे. तर हा खुडा तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, थालीपीठासोबत, वरण भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात. आणि विशेष म्हणजे हा काळा पडत नाही, याचा रंग हिरवाच राहतो. तर तुम्हीसुद्धा या प्रकारचा खुडा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असणार तर लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.